Good morning, Instagram family. It's 14 October 2024, Monday. Today I'm starting my journey towards Karnataka. It's 487 kilometers from my place. So, destination for the day is Pune, which will take approximately 13 hours. This is the start of the Vashi Bridge. खूप वर्षापूर्वी पवना प्याऱ्याचं शूटिंग झालेलं. That's the DY Patil Stadium. At some point time happening place होती. आता इथे खोदून ठेवलं आहे आणि मे बी विकते त्यामुळे कदाचित गर्दी कमी आहे. सो इथे मी एक दोन ठिकाणी गरम पाणी विचारलं. कॅरिंग कॉफी सॅशे, पण दे डोंट हॅव गरम पाणी. सो इथे ऑलरेडी गरम आहे. सो साध्या पाण्यात कॉफी चालेल. ॲट एंड काय पोटातच जातं ना. सो इट्स फाईन. स्ट्रगल इज रिअल मॅन. दिवसासाठी हे लोक उन्हातानात असे काम करतात फॉर द काउंटलेस आवर्स. हॅट्स ऑफ टू देम. They work for the day. आजच्या दिवसावरती त्यांचं असतं उद्या. व्हेरी हॅपी. मोस्ट ऑफ अस, मी माझं एक्झाम्पल देतो तर आय एम व्हेरी ब्लेस्ड. आय हॅव अ शेल्टर. मला 3 वेळेचं जेवायला मिळतं आहे. आय हॅव अ क्लोज टू वेअर. आणि मला हवं तर मी करू शकतो. बाय गॉड ग्रेस. इट्स अ ब्लेसिंग. दीज पीपल आर वर्किंग आउट ऑफ नो चॉईस. करावं लागतं त्यांना. मोर पॉवर टू दॅम. 12 o'clock in the afternoon. Just crossed Chowk and gathered towards Lonavala Khanda Ghat. Approximately 20 किलोमीटर असेल इथं साधारण. खालापूर, मागे खालापूर होतं. अँड समोर घाट दिसतोय, खंडाळा घाट. One pedal each at a time, one step closer. Then seen at 1 o'clock in the afternoon. After having few bites, I'll start with Borghat line. So this is 70% of the Borghat. Able to reach here around 1:55. Started around at 1:20. But Borghat is tough, and normally after practicing I'm able to come here in one go, halt over here. So today I had to take a break in between. After Shingroba Mandir, after turn I decided to took a halt, and which helpful. So every day is a different day, and took halt over here. Good amount of time, around 10-15 minutes, and I'll go over there.
घनदाट म्हणून खूप सुंदर आहे आणि दरवेळी तुम्हाला काय ना काहीतरी नवीन शिकायलाच मिळतं दरवेळी. अँड इट्स टफ आणि घाट इज सपोज टू बी लाईक वी आर ब्लेस्ड की पुण्याजवळ हा सुंदर असा घाट आहे. हा टायरिंग होता. This is the view that you will get of any climb. Good evening, it's 4:50. संध्याकाळचे ऑलमोस्ट 5 वाजत आलेत आणि अप्रॉक्सिमेटली 108 किलोमीटर झालेत कवर ते नाव सो फार सो गुड. थोडा पूर्वी पंजाबी कपल भेटले. सो दे आर रायडिंग फ्रॉम पंजाब टू श्रीलंका. ॲव्हेंजर बाईक आहे. खूप सही होतं ते. व्हेरी इन्स्पायरिंग. 14 डेज अगोदर त्यांनी चालू केलं आणि एन्व्हायरमेंटलसाठी त्यांचा संदेश येतो. ते खाणं स्वतःच बनवतात. दे कॅरी एव्हरीथिंग विथ देम. ऑल्सो दे आर कॅरिंग टेंट और दे स्टे ॲट गुरुद्वारा वगैरे. अमेझिंग. किती पिवळी फुलं आहेत बाप रे. आय डोंट नो द नेम. आय नीड टू आस्क आई कोणती फुलं आहेत. लास्ट टाइम पण दिसली होती पण कंटाळा केला फोटो काढायला. सो मे बी त्याच्यासाठी आता पुन्हा ट्रिप केली असेल. सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात. $6:46 इन द इव्हनिंग. देहू रोडवर ते अर्ध्यावरती लाईटच नव्हतं आणि 137 किलोमीटर झालं अप्रॉक्सिमेटली. सो फार सो गुड. आता तरी लाईट आले पण एवढा सुंदर रोड आहे. इट्स 9 o'clock in the evening. Ride went really well. Was able to reach Pune around 8 o'clock in the evening. So approximately 12 hours of ride. Joanna supported fabulously. Thank you, Joanna. You're a rock star.